हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाओ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर बरेच दिवसापासून बरेच जण बोलत होते की दादा देवपूजा दाखव, देवपूजा दाखव, रेसिपी खूप झाल्या, असे बरेच जण बोलत होते. स्वामींचं दर्शनच झालं नाही आहे. तर आज तुम्हाला रितसर असं स्वामींचं आणि आपल्या सर्व देवी देवतांचं असं खूप छान असं मस्त दर्शन होणार आहे. तर आज वटपौर्णिमा होती, म्हणजे साधी पण पौर्णिमा आणि वटपौर्णिमा असे दोन्ही दिवस होते. तर मग माझी पौर्णिमेची पूजा किती म्हणजे सगळे देव असे मस्त लख्ख उजळवायचे, अख्खं देवघर स्वच्छ करायचं, जे जे तांबा पितळच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या स्वच्छ करायच्या. मी बऱ्याचदा आहे ना देवपूज काय काय वेळेस मी स्वच्छ करत नाही, म्हणजे काही काही वेळेस असं एकदा किंवा दोनदाच झालं असेल जेव्हा माझ्याकडनं देव स्वच्छ झाले नसतील, काही घाई किंवा कायच्या कारणांमुळे वगैरे, तर तसं झालं असेल. पण त्यावेळेस ना मला खरंच असं मनात नाही वाटतं की किती देव म्हणजे असे म्हणजे तांबा पितळ तुम्हाला माहिती आहे पटकन असं काळं पडतं, तर कसे तसे दिसत आहेत. तर मला काय काहीच राहवत नाही, मग मी पटकन साधंसं का होईना पण छोटंसं का होईना पटकन इझिली देव उजवळत असतो. पण आज मला छान असा मस्त वेळ होता, तर मस्त छान देव उजळवले, देवघर उजळवलं आणि छान आज कुलदेवीची सेवा आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपण पौर्णिमेला खूप छान छान अशा मस्त सेवा करत असतो. तर ह्या पौर्णिमेला मी कुंकुमार्चनची सेवा केली नाही, ह्याच्या मागच्या पौर्णिमेला मी केली होती. तर आता सर्व देवांना असं अष्टगंध लावतो. आणि मला एका दादांनी विचारलं होतं की किरण दादा आहे, तर त्यांनी मला विचारलं होतं की तू कुठलं अष्टगंध वापरतो. तर हे जे अष्टगंध मी लावतो आहे ना, तर त्याच्यावरती कुठलं नाव वगैरे असं काहीच नाही आहे. हां, खरंच त्याच्यावर कुठलंच नाव वगैरे काहीच नाही आहे. ते माझ्या वडिलांनी पंढरपूरला जेव्हा माझे वडील गेले होते ना, तेव्हा तिकडनं त्यांनी आणलं होतं. तर त्याच्यावर नाव वगैरे काहीच नाही, सिंपल अशीच फक्त डब्बी आहे. आता ते काय माहिती त्यांनी तिकडनं कुठल्या स्टोअरमधून घेतलं आहे वगैरे. तर आता छान मस्त देवांना ना मी म्हणजे देवी ज्या आहेत तर हळद थोडीशी भिजवून घेतली होती आणि ओली हळद लावली आणि त्याच्यावरती कुंकू लावलं, म्हणजे ते अगदी असं परफेक्ट बसतं. जर सुखं लावायला आपण गेलो ना तर एवढं नीट ते बसत नाही. तर म्हणून मी ओली हळद लावली होती आणि त्याच्यावरतीच मग मी कुंकू लावत होतो. आणि ह्या सर्व गोष्टी ना म्हणजे तुम्हाला केल्याच पाहिजेत, म्हणजे देव स्वच्छ करणं वगैरे. देव स्वच्छ करणं हे खूप कंपल्सरी आहे. जर तुम्ही तसंच अस्वच्छतामध्ये पूजा करत असाल तर कसं चालेल. तर देव स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. पण आम्ही ज्या सर्व गोष्टी करतो, म्हणजे मी ज्या सर्व गोष्टी करतो त्या केल्याच पाहिजेत अशा नाही. तुम्हाला जसा वेळ भेटतो तसं तुम्ही करा, असं काहीच नाही आहे. तर आता छान मस्त देवांकडे फुलं अर्पण करून झालेत. तर ह्या वेण्या ना मला एका दादांनीच विचारलं होतं की ह्या वेण्या कशा घालतोस तू. तर बघा ह्या अशा वेण्या असतात ज्या छोट्या म्हणजे मोठ्या असतात, त्यांना मी कट करतो आणि त्याचा जो देठाकडचा भाग आहे तो थोडासा कट करतो. आणि कुलदेवीच्या मूर्तीला माझ्या अगदी अचूक बसतं. फक्त अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला थोडंफार ते डिफेक्ट होतं, म्हणजे पटकन पडतं वगैरे, कारण त्याला नीटनेटकं बसवावं लागतं. पण तरी पण ते लावलं होतं, म्हणजे नीटनेटकं अर्पण केलं होतं, पण ते तरी पण पडलं. आणि त्याच्यानंतर मग माझी स्वामींकडे अशी वेगवेगळी तयारी सुरू असते. मी बोलतच असतो, स्वामी आता हे तुम्हाला असं लावू की असं लावू, की तुम्हाला असं नीट गजऱ्यासारखं अर्पण करू की कसं करू. माझं हेच सुरू असतं. आणि आज देवघर इतकं म्हणजे इतकं सुंदर दिसत होतं. आणि या मेन म्हणजे ह्या ज्या वेण्या आहेत ना, ह्या वेण्यांमुळे ना खरंच खूप प्रचंड मला आवडतं ह्या वेण्यांमुळे. आणि ह्या वेण्यांमुळे इतकं सुंदर मंदिर दिसतं आणि ह्या देवींना असं स्वामींच्या पाठी लावायला वगैरे खूप 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 सुंदर दिसतात. तर ह्या वेण्या काही जास्त महाग नसतात, तुम्हाला 20 रुपये 25 रुपयाच्या आसपाससुद्धा भेटतात. तर खूप छान असतात ह्या वेण्या. तर ह्या मी 4 वेण्या आणल्या होत्या. मम्मीसाठी एक आणले होते आणि 3 स्वामींसाठी आणले होतं. तर एक माझ्या आहे आता, जी मी उद्या गुरुवार आहे तर उद्या वापरणार आहे. तर अशी छान मस्त माझी पूजा झालेली आहे.
सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता माझी सगळी देवपूजा वगैरे झाली आहे. तर आता फक्त माझी उंबरठ्याची पूजा आणि देवपूजा एवढंच झालंय. अजून खूप सेवा बाकी आहेत पौर्णिमेच्या आधी, म्हणजे धनलक्ष्मी कुंचन बाकी आहे. कुंकुमार्चन आज मी केलं तर करणार आहे, नाहीतर मी धनलक्ष्मी कुंचनचीच आजची सेवा जी आहे माझी प्रमुख सेवा तीच करणार आहे. अशी इथे मी छान मस्त अशी तयारी मम्मीची करून ठेवली आहे. मम्मीने जसं सांगितलेलं तशी सगळी पानं सगळं जे जे होतं ते ठेवलं. त्याच्यानंतर हे तिचं सगळं सामान बॅगेतना काढून ठेवायचं होतं म्हणून ते काढून ठेवलं. त्याच्यानंतर ह्याच्यावरती घालायचा तो कपडा आहे, देवाचंच वस्त्र आहे आपलं मार्गशीर्ष महालक्ष्मीचं. म्हणजे कुठल्याही पूजेला मी वापरतो खालती अंतरायचं तेच आहे. का आता एवढ्या मोठं हे ताट आहे ना, बऱ्यापैकी मोठं आहे. याच्यात हे पान पण बऱ्यापैकी मोठं, एवढं मोठं सगळं त्यात मावलंय. हे ताट माझ्या मामाने दिलं होतं. तर तो आता आमच्यात नाहीये, पण त्याची आठवण म्हणून आमच्याकडे आहे. ते त्याने मला ताट दिलं होतं. तसं हे पूर्ण आहे. तर मम्मी येणार आहे आता, ती बसमध्ये निघाली आहे. आणि आता वाजले दीड वाजलाय. आता मम्मी जाईल पूजेला, तो आम्ही तिचं शूट करणारच आहे. आणि ते सगळं तयार करून ठेवलंय. तिचं सगळं डिटेल गोष्ट मी काढून ठेवली, म्हणजे ती आल्यावर काही प्रॉब्लेम नको. आल्यावर पटापटा करेल आणि मग छान पूजेला जाईल ती. आणि आजचं स्वामींचं दर्शन तर तुम्हाला झालंच असेल, मगाशी तुम्हाला मी दाखवलं. आणि आजचं देवघर आपलं खूप सुंदर दिसतंय. तिची तयारी करता करता माझी पण इथे थोडीशी तयारी करून घेतली धनलक्ष्मी कुंचन सेवेची. कुंचन बिंचन म्हणजे सगळं स्वच्छ करून सगळंच्या सगळं करून हे सगळं जे लागतं त्यामध्ये टाकायचं, म्हणजे ठेवण्याचं तर ते आहे. ते एवढं सगळं गोष्टी घेऊन मी ठेवलंय. आणि ह्याचं सर्व मम्मीची माझी छान तयारी झाली आहे. त्याच्यानंतर मग मम्मीची संपूर्ण तयारी करून दिली छान मस्त. आणि मग मम्मीला हे आमच्या इथे जवळपासच खालती बिल्डिंगच्या इथे झाड आहे जवळ आहे, तर मग मम्मीला तिथे घेऊन आलो. आणि मग मी शूटिंग बिटिंग सुरू झालं. पूजा विजा झाली आणि आता देवी आईला वाण देते. सगळा पसारा येते, प्लीज 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 इग्नोर करा पसाऱ्याला. मम्मी कशी झाली तुझी बाहेर पूजा? छान झाली. गर्दी होती भरपूर, खूप गर्दी होती बाहेर. आणि लिटरली मला शूट सुद्धा करायला काय काय भेटलं नाही, पण जसं जमलं तसं मी शूट केलं. आणि हा व्हिडिओ आता उद्या येईल. का आता माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करायची जी मी आता संध्याकाळी करेन. आणि आता मम्मी कुलदेवीचं वाण कुलदेवीला देते. आणि आता सुरू आहे पूजा पूजा पूजा. मम्मीची तयारीत एवढं सगळं सामान हा मम्मी सगळ्याच्या सगळं घालती आलं तरी मम्मी आमची छान मस्त. मम्मीचे फोटोज पण मी काढले आहेत, जे मी तुम्हाला आज संध्याकाळी 7 वाजता जी व्हिडिओ येईल ना, शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यात मी देईन. हा ते ट्रे कर ना, दे ते इथं, दे दे ते इथे दे.
दे नाही तर ते पडणार मम्मी. नाही पडणार. आणि तो तुपाच्या दिव्याची माझी पणती. पाणी घ्यायचं घे. पाणी. चला कुलदेवीचं वाण कुलदेवीला गेलेलं आहे. आता तुळशीला. आता तुळशी आईचं वाण तुळशीला द्यायचंय. त्याच्यानंतर मग मम्मीनी घरी आल्यावर आई कुलदेवीला आणि सर्व देवींना मिळून असं वाण दिलं. आणि वाण दिल्याच्या नंतर मग आम्ही थोडंफार खाल्लं आणि मग जरा आराम केला. आराम तर पाहिजेच. एवढं सगळं सकाळपासून सगळं चालू होतं. देव उजळवले, घर आवरलं, तर त्यात मग जरा वेळ आराम केला. आणि आराम केल्याच्या नंतर संध्याकाळ झाली आणि 6 वाजता धनलक्ष्मी कुंचन सेवेची सुरुवात केली. धनलक्ष्मी कुंचन सेवा ही तुम्ही एकादशी, मंगळवार, शुक्रवार, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या आणि दुर्गाष्टमी असे जे काही देवीचे उत्सव असतात किंवा देवीचे असे काही दिवस असतात, तर त्या दिवशी तुम्ही धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता. हे जे कुंचन होतं ना, ते मला शोध अस्तित्वाचा या ताईंनी पाठवलं होतं. तर हे मी कुठून घेतलं किंवा त्या ताईंचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. तुम्ही नक्की जर तुम्हाला धनलक्ष्मी कुंचन हवा असेल ना, तर तुम्ही नक्की ताईंना कॉन्टॅक्ट करा. अगदी रिझनेबल प्राईजमध्ये तुम्हाला ताईंकडे धनलक्ष्मी कुंचन भेटेल. आणि त्याच्यासोबतच इतका सुंदर त्यांनी मला तो एक अष्टलक्ष्मीचा सिक्का म्हणजे कॉईनसुद्धा पाठवला होता. जर तुम्हाला हवा असेल तर ताईंना तुम्ही नक्की विचारा. आणि ताईंनी खूप छान असा मस्त कुंचन पाठवला आहे. माझ्याकडे पहिला कुंचन नव्हता, हा मला ताईंनी पाठवला होता.